कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ है, पुन्हा एकदा सिद्ध। ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई। पटोलेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची टीका। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता। युतीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोनच पर्याय, राष्ट्रवादीच्या पॅनलशी की भाजपच्या पॅनलशी। पवारांची राष्ट्रवादी युती करणार याकडे आता लक्ष। इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाट यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप। शिरसाटांनी 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा दावा। सरकारनं लक्ष घातलं नाही तर ईडीकडे तक्रार करणार, जलील यांचा इशारा। इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही, असे दलाल खूप येतात आणि खूप जातात, संजय शिरसाट यांचा पलटवार। नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक। शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार। प्रताप सरनाईक आज संतोष देशमुख कुटुंबियांना भेटणार। स्वर्गीय संतोष देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त मस्साजोगमध्ये आज रक्तदान शिबिर।